पद्धतीने या ठिकाणी सुखसुविधा केल्या जातात तशाच पद्धतीनं महिला पदाधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी पुरुष पदाधिकारी या ठिकाणी आहेत. तर आपण त्यांचे संवाद साधणार आहोत की सर नमस्कार. नमस्कार. हे किती काय काय कुठले कुठले ह्याचा स्टॉल लावलेला आहे तुम्ही? आम्ही औषधाचा टॉल, परत खाऊ वाटप, फळ वाटप आणि पाण्याच्या बॉटल, ज्या काही विविध आपल्या शेंगदाण्याच्या चक्की असतील, लोकांना एनर्जी ड्रिंक असेल, म्हणजे एनर्जीच्या काय समजा ओएस पावडर, ही सगळं आम्ही एकत्रित करून जे वारकऱ्यांना जेवढं काय देता येईल आमच्या माध्यमातून तेवढं आम्ही वैद्यकीय मदत कक्ष असेल, आमचे डॉक्टर सेलच्या अध्यक्ष ते डॉक्टर जायबाई सर, आम्ही यांच्या माध्यमातून सर्वांच्या माध्यमातून आम्ही बारामतीमध्ये दरवर्षी प्रोग्राम घेत असतो आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी यंदा बी आम्हाला चांगला आमचे 150 पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही मोठ्या प्रमाणात नियोजन करत असतो. जेवढा आम्हाला या ठिकाणी वारीच्या दरम्यान काय करता येईल, जेवढा आपण जीवनामध्ये काहीतरी समाजाचं देणं लागतो, म्हणून कुठेतरी आपण 2 पावलं आपल्या प्रपंचातनं वेळ काढून समाजासाठी कुठेतरी 2 पावलं आपण वेळ आपला गेला तरी या संतांच्या भूमीत आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतोय, याचा आम्हाला खरंच आमच्या सर्व टीम, वैद्यकीय टीमला असेल, डॉक्टर सेलला असेल, मनापासून समाधान वाटतंय. काय नाम? मी डॉक्टर केशव जायबाई. वारकरी जर चालत असताना जर त्यांना थोडीशी काय प्रॉब्लेम आला किंवा असेल तर जर गोळी नाही भेटली तर त्यांनी काय वर्कआउट केला पाहिजे? काय झालंय, आपल्या बारामतीमध्ये वैद्यकीयचं खूप चांगलं काम होतं. बारामतीतले सर्व डॉक्टर संघटना, डॉक्टर लोक आणि सामाजिक कार्यकर्ते सगळे मिळून आपल्याकडे सगळ्या प्रकारचे ORS पासून स्प्रे पासून ऑइंटमेंट पासून सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे. आपल्याकडे आहे, सगळ्या बाकीच्या स्टॉलवरती पण आहे. याच्या व्यतिरिक्त जर काही त्रास वाटलाच तर आपल्याकडे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, चांगले प्रायव्हेट हॉस्पिटल आहे जे वारकऱ्यांसाठी मोफत उपचार करतात. हे किती किती स्टॉल आहे आणि किती तुमच्या बॉटल वगैरे आहेत, किती लोक इथपर्यंत येतात वगैरे, आणि दरवर्षी किती लोक याच्यामध्ये ऍड होतात? गेली 5 वर्ष झालं जसं एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पदाचा ज्यांनी कारभार हाती घेतला तेव्हापासून महाराष्ट्र राज्याचे आरोग्यदूत ज्यांना बोललं जातं ते म्हणजे मंगेशजी चिवटे सर यांनी ही संकल्पना आरोग्य वारीमध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडून मोफत गोळ्या औषध वाटप, वारकऱ्यांच्यासाठी मोफत म्हणजे त्यांना सेवा देणं, त्यांच्या विविध आजारांवर काय अडचणीसाठी शिवसैनिक आणि सर्व लोक त्या ठिकाणी उपलब्ध देऊन असं गेली 4-5 वर्ष हा कार्यक्रम चालू आहे. आणि आमच्या सोबत बारामतीमध्ये विविध सर्व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाला तसेच युवा सेनेला सर्व डॉक्टर जायबाई सर असतील किंवा अजून डॉक्टर लोक सहकार्य करतात आणि त्यामुळे गेली 3-4 वर्ष हा कार्यक्रम चांगला चालू आहे. आज 5 ते 6 हजार पाणी बॉटल वाटपचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. गोळ्या औषध वाटप मोफत आहेत, तसेच खाऊ वाटप आहे. आणि या कार्यक्रमासाठी बारामतीमधील सर्वच संघटनेचे पदाधिकारी आहेत, महिला आघाडी असेल, त्या सर्व लोक आलेले आहेत आणि कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये चालू आहे. त्यामुळे आज आणि त्यामध्ये वारीचं पण आनंदाचं वातावरण आहे. त्यामुळं चांगलं एक प्रकारे आज वातावरण आनंदमय, भक्तिमय वातावरण झालेलं आहे. त्यामुळं कार्यक्रम हा दरवर्षी होत राहो आणि आमची सर्वांची इच्छा आहे पंढरीच्या पांडुरंगाला पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आजच्या या वारीच्या व आमच्या या सर्व कार्यक्रमाच्या एक देवाकडे पण त्या निमित्तानं एक मागणी आहे, पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत. कारण की एकनाथजी शिंदे साहेबांचं कामच असं आहे की मराठी माणसाला न्याय, मराठी माणसाच्या सर्व न्याय हक्कासाठी झगडून काम करणारा नेता म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात असेल तर एकनाथजी शिंदे साहेब आहेत. आणि त्यामुळं शिंदे साहेब पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आम्हाला बघायचं आहे, एवढीच आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. सर घेतले तर मला सांगा की आता तुम्ही हे स्टॉल लावला, शिंदे सेनेच्या गटातून स्टॉल लावला आहे आणि इथं अजून बारामतीमध्ये शिंदे सेनेकडून अजून काय वर्करसाठी असे नवीन स्टॉल करायचं असं काय मानस आहे की मोठं काय ते करायचं? नाही, आम्ही आता एक शिंदे साहेबांचं कामच मोठं आहे आरोग्य क्षेत्रात. त्यांनी स्वतःचं हॉस्पिटल चालू केलंय, गोरगरीब लोकांना मोफत औषध उपचार, मोफत ऑपरेशन, पूर्ण ते मुंबईमध्ये त्यांनी हॉस्पिटल चालू केलं. तसं गावोगाव तालुका वाईज आपला दवाखाना म्हणून या ठिकाणी चालू आहे आणि बऱ्यापैकी आम्ही आरोग्यावरती काम करत असतो. आरोग्यावरती काम करत असताना आम्ही आता बारामतीमध्ये तर म्हणजे सुनेत्राताई वहिनी पवार उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांचंही काम चालू असतं त्याच्या आणि आमचं शिवसेनेच्या माध्यमातून फार मोठं काम आम्ही या ठिकाणी उभं करतोय. आता आपण या ठिकाणी एक 16 ऑगस्टच्या आसपास
आम्ही किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, परत फुफ्फुस ट्रान्सप्लांट, कॉकलर इम्प्लांट, हिप रिप्लेसमेंट, नी रिप्लेसमेंट, जे काही कॅन्सरचे ऑपरेशन असतील ते संपूर्ण कशी मोफत होत्याल आणि आपल्याकडे जे काही शिबिरामध्ये ज्यांची नोंद होईल त्यांना आपण मोफत उपचार कसा देऊ शकू या पद्धतीने आमचा या ठिकाणी प्रयत्न चालू आहे. 16 ऑगस्टला या ठिकाणी शिबिराचं नियोजन करण्याचं आयोजन केलेलं आहे आणि तारीख 1-2 दिवस इकडे तिकडे होऊ शकते, पण एक 16 ते 17 ऑगस्टच्या आसपास आपण या ठिकाणी कार्यक्रम घेत आहे. तुमच्या माध्यमातून प्रसिद्धी व्हावी आणि या शिबिराला पूर्ण महाराष्ट्रातून लोक उपस्थित राहावेत. घटना तर आता असं झालेलं आहे की जे जेजुरीमध्ये जी घटना झाली त्या अनुषंगाने वारकऱ्यांना काय सांगाल? नाही, वारकऱ्यांना आता एक तर रस्ता मोठा झालाय, जेणेकरून बाबा वाहतूकदारांनी सुद्धा व्यवस्थित नियम पाळले पाहिजेत, जेणेकरून बाबा वाहनाची वेग मर्यादा कमी ठेवली पाहिजे, वारकऱ्यांनी एका बाजूने चाललं पाहिजे. रस्ता मोठा आहे, मोठा असल्यामुळं जेणेकरून वारकऱ्यांनी जर एका बाजूने रस्त्याने चालले तर हे अपघात 100% टळू शकतील आणि जेणेकरून प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून पाळली पाहिजे तरच हे कारण हे असं घटना घडतच जाणार, कारण हा इतका मोठा जनसमुदाय या पालखीच्या दरम्यान असतो आणि पूर्ण महाराष्ट्रातनं सगळ्यात मोठे जर यात्रा असेल तर ही आपल्या पालखीची यात्रा असते आणि या पालखीच्या दरम्यान मोठी गर्दी असते. तरी शांततेचे वातावरणात सगळे जात असतात, पण प्रत्येकाने वाहतूकदाराने वारकऱ्यांनी प्रत्येकाने आपापली काळजी घ्यावी आणि वाहतूकदारांना माझं आव्हान आहे की वेग मर्यादा पाळा आणि व्यवस्थित आपलेच वारकरी रस्त्याने चालत असतात त्यामुळे लक्षपूर्वक गाड्या चालवा. असं बघितलं तर या ठिकाणी शिंदे सेनाच्या गटाचे या ठिकाणी पदाधिकारी होते आणि इथं बऱ्याच वर्षापासून त्यांचा हा उपक्रम आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की इथं जेवढे आरोग्य विभागाचे जे काही आरोग्या संदर्भातले काय गोष्टी असतील त्या पद्धतीने वारकऱ्याला त्या सुखसुविधा मिळणार आहेत आणि या ठिकाणी बघायला गेलं तर एकनाथ शिंदे हे देखील ह्याच्यामध्ये सतर्क आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जेजुरीमध्ये जे प्रकार घडला ते सर्वांनी वारकऱ्यांनी व चालकांनी सतर्क राहावे आणि काळजी घ्यावी यांचं म्हणणं या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.